नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्राच्या सांगण्यावरनं जानकी आता त्यांच्या कपाटामध्ये ते विल्स पेपर पाहायला आलेली असते आणि जानकीने आता ते मृत्यूपत्र कपाटामध्ये पाहिल्यानंतर आणि जानकीला आता खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर मग जानकीला लगेच शहाणे वकिलांचं बोलणं आठवायला लागतं आणि जानकीला असं समजतं की म्हणजे वकिलांनी जे काही सांगितलं होतं ते खरं आहे. तिथे निश्चिंत पडलेल्या नाण्यांपासून जानकी ते मृत्यूपत्र घेते आणि आता इकडे सगळ्यांसमोर हॉलमध्ये घेऊन येते. जानकी ते मृत्यूपत्र वकिलांच्या हातामध्ये देऊ लागते. तर मग आता शहाणे वकील जानकीला म्हणतात, बघा मी म्हणालो होतो ना, तिथेच मृत्यूपत्र मिळालं. तर मग वकील म्हणू लागतात, आजकालच्या काळामध्ये जिथे एवढी मोठी फॅमिली ना, तिथे असे विल्स पेपर करून ठेवावेच लागतात. कारण कसं आहे, आजकालच्या काळामध्ये कोणाचाच काही भरोसा नाहीये. तर मग त्याच्यानंतर ऋषिकेश आता शर्वरीला म्हणू लागतो, शरू तुला याबद्दल माहिती होतं का? म्हणजे तू अचानक कशी काय आलीस? याच्यावरती शर्वरी आता म्हणू लागते, नाही दादा मला काहीही माहिती नव्हतं. मी पार्लरमध्ये होते आणि मला अचानक वकिलांचा फोन आला, तर मी लगेच त्यांच्याच बरोबर आले. तर मग शहाणे वकील म्हणू लागतात, विलचं वाचन करताना त्यांच्या संबंधित व्यक्ती किंवा त्याला लागणारे वारसदार तिथे हजर असणं खूप गरजेचं असतं. तर मग आता जानकी लगेच म्हणू लागते, मग आता तसं असेल तर सौमित्र भाऊजी इथे नाहीयेत. ऐश्वर्या लगेच आता जानकीचं हे बोलणं पाहता रागारागात तिच्याकडे बघायला लागते. जानकी आता म्हणू लागते, आई सौमित्र भाऊजी तर मुंबईला आहेत. सुमित्रा सुद्धा शांतपणे जानकीच्या म्हणण्याला होकार देते आणि वकिलांना म्हणत असते, जानकीचं म्हणणं बरोबर आहे. शहाणे वकिलांचं असं म्हणणं असतं की काय करणार आहे, मी सुद्धा सौमित्रीला फोन केला होता. आता तो इथे नाहीये म्हटल्यानंतर आपण तरी काय करणार आहे? जानकी लगेच आता वकिलांना म्हणू लागते, अहो वकील साहेब काय करणार म्हणजे? तुम्हीच तर आत्ता म्हणालात ना की विलचं वाचन करताना त्याला लागणारे वारसदार घरातली व्यक्ती ही हजर असायला पाहिजे. या घरातला सदस्य नानासाहेबांचा दुसरा मुलगा इथे हजर नसताना विलचं वाचन करण्याचा अट्टहास का? मला तरी नाही वाटत की अशी कुठली परिस्थिती किंवा वेळ आली आपल्यावर. ऋषिकेशला सुद्धा जानकीचं बोलणं पटलेलं असतं आणि ऋषिकेशचं असं म्हणणं असतं की नाना ही गोष्ट ना माझ्यापासून लपवूच शकत नाहीत. वकील साहेब तुम्हाला कळतंय का, जी व्यक्ती जिवंत असताना त्या विलचं वाचन नाही होऊ शकत. म्हणजे आमचे नाना अजून सुद्धा जिवंत आहेत, म्हणून मला असं वाटतंय की त्या विलचं वाचन होऊ नये. आणि ऋषिकेशचं हे म्हणणं सगळ्यांना पटलेलं असतं. तर मग आता ऐश्वर्या काय अजून काहीच बोलली नसते आणि आता सगळं काही हातातून निसटून जात असताना ऐश्वर्या लगेच आता बोलू लागते, तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये का? नानांना काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. सुमित्रा आता लगेच जागेवरून उठून उभी राहते. तर मग ऐश्वर्या आता सुमित्राला म्हणू लागते, आई मला तसं नव्हतं म्हणायचं, पण मात्र त्या नानांची अशी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे ना. मला तर असं वाटतं की नानांना पुढे मागे असं इन्फेक्शन आलेलं असेल की भविष्यामध्ये असं काही घडू शकतं. तर मग आता ऐश्वर्याचं हे बोलणं पाहता जानकी लगेच मोठ्याने ऐश्वर्यावरती ओरडत म्हणते, ऐश्वर्या तुला काय वाटतं ना हे सुद्धा इथे महत्वाचं नाहीये, जितकं नानांना काय वाटतं ते महत्वाचं आहे. नानांचा दुसरा मुलगा सौमित्र भाऊजी इथे नसताना विलचं वाचन व्हावं असं तर नक्कीच नानांना वाटणार नाही. आणि जानकी सुमित्राला विचारते की आई मी बरोबर बोलती ना? तर मग सुमित्रा सुद्धा आता जानकीच्या या बोलण्यावरती विचार करू लागते. शहाणे वकील आता म्हणू लागतात, मी फक्त वाचन करणार आहे, बाकी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा नेमकं तुम्हाला काय करायचंय ना ते तुम्ही तुमचं बघायचं. आणि तुम्हीच मला सांगा, नाना सध्याला घर, कुटुंब, बाजार समिती, ऑफिस यामधला कुठला निर्णय घेतात का? सुमित्रा म्हणते की नाही घेत. याच्यावरती वकील म्हणू लागतात, मग तसंच ही अशी परिस्थिती ओढावल्यानंतर तुम्ही विलचं वाचन करा असं मला नानासाहेबांनी सांगितलंय. तरी सुद्धा तुम्ही नाही म्हणताय. तर मग ऐश्वर्या लगेच मध्येच बोलू लागते आणि वकिलांना म्हणते, आम्ही नाही नाही म्हणत आहे, फक्त जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादांचं म्हणणं नाहीये. तर मग आता जानकी म्हणत असते, विलच्या वाचनासाठी आम्ही नाही म्हणतच नाहीये, पण मात्र नानांचा दुसरा मुलगा इथे नाहीये. जानकी आता म्हणू लागते की मला असं वाटतंय की आपण सौमित्र भाऊजींना आणि अवंतिकाला मुंबईवरनं इथे बोलवून घेऊयात. मग त्यांच्या समक्ष मला असं वाटतंय जे काही व्हायचंय ना ते होऊन जाऊ देत. जानकी आता सगळ्यांचा विचार घेत असते की नेमकं काय वाटतंय तुम्हाला. तर मग आता सुमित्रा सुद्धा म्हणू लागते की बरोबर आहे, जर सगळं कुटुंब हवं असेल ना तर अवंतिका आणि सौमित्र इथे पाहिजेच. शर्वरी आणि सारंग यांच्या दोघांचं सुद्धा तेच म्हणणं असतं. सारंग लगेच आता वकिलांना म्हणतो, वकील साहेब बरोबर आहे, आता वाचण्याची काहीही गरज नाहीये. ऐश्वर्या आता लगेच म्हणू लागते, मी एक सुचवते, आपण जर सौमित्र भाऊजींना व्हिडिओ कॉल केला तर. सगळे आता लगेच ऐश्वर्याच्या बोलण्यावरती आश्चर्याने पाहू लागतात. तर मग शहाणे वकिलांचं सुद्धा म्हणणं असतं, बरोबर आहे, म्हणजे ते इथे जे काही सुरू आहे ते बघू सुद्धा शकतील आणि ऐकू सुद्धा शकतील. ऐश्वर्याचं म्हणणं असतं, आता वकील साहेब स्वतः म्हणालेत ना, मग चला तुम्ही फोन करा आणि वकील साहेब तुम्ही वाचायला सुरुवात करा. तर मग आता जानकी लगेच ऐश्वर्याचं हे वागणं पाहता ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या बास, एवढी का तू डेस्परेट झाली आहेस?
विलचं वाचन व्हावं यासाठी तू एवढी का घाई करतीयेस? ऐश्वर्या लगेच घाबरत घाबरत म्हणू लागते की मला काही इच्छा नाहीये, फक्त नानांची इच्छा आहे म्हणून बोलले. याच्यावरती आता जानकी म्हणते की नानांची इच्छा आहे ना, मग सगळं नानांवरती ढकलू नकोस, त्याची काहीही गरज नाहीये. सुमित्राचं सुद्धा आता म्हणणं असतं की गरजेची काहीच गरज नाहीये, आता नानांची इच्छाच तशी आहे म्हटल्यानंतर आपण वाचन करायलाच हवं ना. जानकी सुमित्राला म्हणत असते, आई तुम्ही असं काय बोलताय? आपले नाना लवकर बरे होतील आणि काय घडलंय ना ते सगळ्यांना सांगतील. सुमित्राचं असं म्हणणं असतं की नानांची अशी इच्छा आहे ना की मृत्यूपत्राचं वाचन करायचं, तर मग आता तुम्ही दोघं सुद्धा त्याच्यामध्ये मोडता नका घालू. सुमित्राचं ते सगळं बोलणं पाहता ऋषिकेश आणि जानकी दोघीही आता शांत राहतात. सुमित्रा आता सारंगला सौमित्रेला व्हिडिओ कॉल लावायला सांगत असते. लगेच इकडे सारंग सौमित्रेला व्हिडिओ कॉल करतो. सौमित्र इकडे सारंगचा व्हिडिओ कॉल उचलतो आणि त्याला विचारतो, काय झालं सारंग, व्हिडिओ कॉल का केलास? सहजच ना. याच्यावरती आता सारंग म्हणू लागतो, नाही नाही सहज नाही, ॲक्च्युली आम्ही सगळेच इथे जमलोय, म्हणजेच की नानांचं मृत्यूपत्र वाचण्यासाठी इथे वकील साहेब आलेत. विलचं वाचन करताना घरातले सगळे समोर पाहिजे, तू नाही येत म्हणून तुला व्हिडिओ कॉल केला. तर मग त्याच्यानंतर मृत्यूपत्र म्हटल्यानंतर सौमित्र घाबरतो आणि लगेच इकडे सारंगला विचारतो, म्हणजे नाना बरे आहेत ना? ऋषिकेश लगेच सारंगच्या हातातला फोन घेतो आणि सौमित्रीला म्हणू लागतो की नाही नाही, अरे नाना बरे आहेत, त्यांना काहीही झालेलं नाहीये. नाना अजूनपर्यंत शुद्धीवरती नाही आले, आता मृत्यूपत्र काढून वाचण्याची सुद्धा तशी परिस्थिती नाहीये. मी सगळ्यांना सांगतोय पण मात्र कोणीच माझं ऐकायला तयार नाहीये. आणि वकील साहेबांचं म्हणणं असतं आहे की नानांनी त्यांना सांगितलं. मग आता त्याच्यानंतर ऋषिकेश लगेच लॅपटॉपला ते लगेच कनेक्ट करण्यासाठी सारंगला सांगतो. त्याच्यानंतर सारंग व्हिडिओ कॉल लॅपटॉपला कनेक्ट करतो आणि शहाणे वकिलांसमोर लॅपटॉप ठेवतो. त्याच्यानंतर शहाणे वकील सौमित्रीला म्हणू लागतात, मी शहाणे वकील आहे आणि काही दिवसांपूर्वी नानांनी मला मृत्यूपत्र करायला सांगितलं होतं. ते म्हणाले होते की माझी तब्येत जर प्रचंड खालावली किंवा निर्णय घेण्याच्या परिस्थितीमध्ये जर मी नाही राहिलो तर या विलचं वाचन करा. नुकतंच मला त्यांच्या अपघाताबद्दल आणि त्यांच्या मेडिकलच्या कंडिशनबद्दल कळालं. आता या मृत्यूपत्राचं वाचन करणं ही वकील म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे. तर मग आता सौमित्रीला सुद्धा वकिलांचं म्हणणं पटतं. सौमित्र सुद्धा म्हणतो की बरं चालेल, मला वाचा तुम्ही मृत्यूपत्र. शहाणे वकील आता लगेच त्या फाईलमधलं मृत्यूपत्राचं वाचन करू लागतात. शहाणे वकील वाचन करू लागतात, मी नानासाहेब, मी पूर्ण शुद्धीने आणि कोणाच्याही दबावाखाली न येता मी हे मृत्यूपत्र लिहितोय. या विलनुसार माझी सगळी प्रॉपर्टी माझ्या 3 मुलांना आणि एका मुलीला वाटून देत आहे. माझा छोटा मुलगा सारंग याच्या नावावरती मी सुमित्रा इंडस्ट्रीज करत आहे. आता हे ऐकल्यानंतर तर ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो. ऋषिकेश लगेच आश्चर्याने शहाणे वकिलांकडे पाहायला लागतो. नानांच्या म्हणण्यानुसार आता शहाणे वकील ते विल पेपर वाचत असतात की सुमित्रा इंडस्ट्रीचा सगळा कारभार आता माझा मुलगा सारंग बघेल. एवढंच नाही तर घरातलं सगळं सोनं नाणं पैसा अडका सगळं सारंगच्या नावाने जाईल. यानंतर माझी मुलगी शर्वरी, मी आमच्या अलिबागचं फार्म हाऊस आणि आमच्या अलिबागचं घर तिच्या नावाने करतोय आणि आमच्या शेतीचा सगळा कारभार मी सौमित्रच्या नावावर करतोय. राहिला माझा मुलगा मोठा ऋषिकेश, हे सगळं करायला तो स्वतः समर्थ आहे आणि आता त्याच्या नावावरती मी घरातलं देवघर करत आहे. तर मग आता ऋषिकेशला ते सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. ऋषिकेशला आता याच्यामध्ये नक्कीच काहीतरी गोंधळ वाटत असतो. ऋषिकेश म्हणतो की मला असं वाटतंय की नाना हे असं काहीही लिहू शकत नाही, मला तर असं वाटतंय की हे मृत्यूपत्र खोटं आहे. तर मग आता शहाणे वकील लगेच ते मृत्यूपत्र दाखवत म्हणतात की हे बघा, याच्यावरती नानांची सही आणि त्यांचा अंगठा सुद्धा आहे. तर मग त्याच्यानंतर जानकीला सुद्धा हे पटलेलं नसतं आणि जानकी म्हणत असते ही अशी विभागणी नाना करूच शकत नाही, कारण सौमित्र भाऊजींना शेती कधीच आवडलेली नाहीये. त्यांना शेती लिहिली आहे आणि सारंग भाऊजींचा जीव सगळा शेतीत आहे, त्यांचा जीव झाडांमध्ये, आणि त्यांना ऑफिस आणि कंपनी सांभाळायला दिली आहे, असं नाही होऊ शकत. ऐश्वर्या लगेच आता ओरडत म्हणू लागते, माझा नवरा कंपनी सांभाळायला सक्षम नाहीये का? आजी लगेच आता जानकीला म्हणू लागते, जानकी नानासाहेबांनी जे मृत्यूपत्रात लिहून ठेवलंय ना ते पूर्ण विचारांतीच लिहून ठेवलंय आणि आपल्याला सुद्धा त्याचा स्वीकार करून आपल्याला सुद्धा तसंच करावं लागेल. तेव्हा जे काही होईल ना ते सगळं त्यांच्या इच्छेप्रमाणेच होईल. तर सौमित्रेला सुद्धा हे सगळं पटलेलं नसतं आणि सौमित्र लगेच आता व्हिडिओ कॉल बंद करून टाकतो. इकडे सौमित्र सुद्धा स्वतःशीच म्हणत असतो, इम्पॉसिबल आहे आणि या सगळ्याला काहीच अर्थ नाहीये. जानकी लगेच इकडे सुमित्राकडे येते आणि सुमित्राला म्हणू लागते, अयो तुम्हीच विचार करा ना, मला आणि ऋषिकेशला काही मिळालं नाही याचा काही संबंधच नाहीये, आम्हाला काहीच फरक नाही पडत, पण मात्र ज्याला त्याला त्याचं प्रिय देण्याऐवजी काहीतरी भलतीच विभागणी केलीये. आई तुम्हाला याच्यामध्ये काही गडबड नाही वाटत आहे का? आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की सौमित्र भाऊजी साधं मातीत हात जरी घातले ना तरी सुद्धा 10 वेळा हात धुतात आणि त्यांच्या नावावरती शेती केलीये.
आणि आता आई तुम्हीच त्यांना भीती घातली होती ना, जर तू अभ्यास नाही केला तर नाना तुला शेतीच्या कामाला लावतील. मग सौमित्र भाऊजींनी एवढा अभ्यास केला की ते नामांकित वकील झालेत आणि त्यांच्या नावावरती शेती करणं ही अशी कशी विभागणी आहे. जानकी आजीला सुद्धा म्हणत असते, आजी तुम्हाला सुद्धा ही गोष्ट पटतीये का? सुमित्राचं असं म्हणणं असतं की यांनी असं लिहिलंय म्हटल्यानंतर त्यांनी काहीतरी विचार करूनच केलेलं असणार. ऋषिकेश आता लगेच सुमित्राला म्हणू लागतो, अगं विचार करून, आणि हा विचार केलाय का नानांनी? आणि तुला सुद्धा चांगलंच माहितीये की नाना असा एकतर्फी विचार कधी करत नाही आणि ते असा एकतर्फी विचार कधीपासून करायला लागले. अगं आई तुला माहितीये का, कंपनी जॉईन केल्या केल्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी मी खूप मोठी डील क्रॅक केली होती. खुश होऊन नानांनी मला एक सोन्याची चैन केली होती. मी कंपनीच्या कामामध्ये स्वतःला किती झोकून देतो, मी कंपनीच्या कामामध्ये किती मोठा हातभार लावतो हे नानांनी स्वतः तुला सांगितलंय. जी कंपनी मी इतकी घाम अश्रू गाळून उभी केली आहे तीच कंपनी नानांनी सहजपणे सारंगला देऊन टाकली. आणि आई तूच विचार कर, हा कुठला विचार आहे? अगं माझ्या वाट्याला काही आलं नाही म्हणून मी म्हणत नाहीये, पण मात्र माझं मन मला असं सांगतंय की हे खोटं आहे. ऋषिकेशला हे पटलेलं नसतं, त्याच्यामुळे ऋषिकेश तिकडनं निघून जाऊ लागतो. तर मग आता सारंग लगेच ऋषिकेशला थांबवत म्हणतो, दादा थांब, आता तुला हे पटत नाहीये म्हणून नानांनी जे काही लिहिलंय ते खोटं असू नाही शकत. ऋषिकेश आता लगेच सारंगला म्हणतो, हो का, म्हणजे तुला एक दिवस तरी कंपनी नीट सांभाळायला जमणार आहे का? अरे मी नव्हतो तर बायकोचं ऐकून कंपनीमध्ये काय काय गोंधळ घातले हे जगाने बघितलंय. ऐश्वर्या लगेच आता म्हणू लागते, अच्छा म्हणजे हा त्रास आहे तर आता बरोबर सगळं बाहेर आलं. तुम्हाला काय वाटलं तुम्हीच फक्त लायक आहात, बाकी सगळे बिनकामाचे आहेत का? तर मग आता ऐश्वर्याचं हे बोलणं पाहता सारंग लगेच ऐश्वर्याला शांत करण्यासाठी इकडे तिच्याकडे येतो. पण मात्र ऐश्वर्या आता सारंगला शांत करते आणि बोलू लागते. ऐश्वर्या म्हणत असते, तुमचा हाच माज उतरवायला ना नानांनी हे व्हील तयार करून घेतलंय, कळलं का तुम्हाला? देवघर आलंय ना हातामध्ये, तर मग आता तेच पूजा करत बसा. आता लगेच ऐश्वर्याचं बोलणं पाहता जानकी लगेच ऐश्वर्यावरती ओरडत म्हणते, बास ऐश्वर्या जरा जास्तच होतंय आणि कोणाशी बोलतीयस ना याचं भान ठेव. ऐश्वर्या लगेच म्हणू लागते, मला चांगलंच माहिती की मी कोणाशी बोलतीये, मी या घरातल्या 2 इन्सिक्युअर माणसांशी बोलतीये. आता ऐश्वर्याचं बोलणं पाहता जानकी पुढे काय बोलणार तेवढ्यातच लगेच सुमित्रा म्हणते, अगं बाद झालं तुमचं हे, जरा थांबवा. अगं तुमचं हे काय चाललंय, कुठे बोलावं किती बोलावं याचं काही तुम्हाला भानच राहिलेलं नाहीये. आजी आता लगेच सुमित्राला म्हणते, सुमित्रा बघ, नानासाहेबांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये अगदी स्पष्ट लिहून ठेवलंय, त्याच्यामुळे हे कोणाला पटो अगर न पटो, पण मात्र ज्यांनी जसं लिहिलंय ना तसंच ते होईल आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीही होणार नाही. त्याच्यानंतर आजी आता जानकीला म्हणते की जानकी घराच्या किल्ल्याना ऐश्वर्याच्या ताब्यामध्ये दे. तर सुमित्रा सुद्धा नानांच्या शब्दाबाहेर नसते आणि सुमित्राला हे माहिती नसतं की ते खोटं व्हील पेपर आहे. त्याच्यामुळे सुमित्रा आता लगेच जानकीला म्हणते, जानकी किल्ल्या ऐश्वर्याच्या स्वाधीन कर. मग तर जानकी आणि ऐश्वर्या लगेच दोघे एकमेकींच्या समोरासमोर येतात. सगळेच आता आश्चर्याने एकमेकांकडे पाहत असतात. जानकी सुद्धा सुमित्राच्या या शब्दापुढे एकही शब्द बोलत नाही. किल्ल्या देताना जानकी आता ऐश्वर्याला म्हणते, गेली 10 वर्ष झाले मी या घराच्या किल्ल्या सांभाळतीये. या फक्त किल्ल्या नाही तर माझा मान आहे आणि मान हा मिळवायचा असतो, असा हिसकावून नाही घेता येत. या किल्ल्या मुठीत आल्या म्हणजे घर मुठीत घेशील असं समजू नकोस. नाना शुद्धीवरती येऊ दे म्हणजेच की सत्य सुद्धा आता सगळ्यांसमोर येईल. जानकी ऐश्वर्याच्या हातामध्ये किल्ल्या ठेवत म्हणते, तोपर्यंत तू या किल्ल्या मिरव, मी माझ्या घरच्यांची काळजी घेते. आता घरातल्या कोणालाच ही गोष्ट पटलेली नसते, त्याच्यामुळे सगळे शांत असतात. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर मग आता त्याच्यानंतर आजी आणि ऐश्वर्या दोघी एकमेकीशी बोलत असतात. तर मग आजी ऐश्वर्याला म्हणते, हे तू बरोबर केलं नाहीस हा, सौमित्रच्या नावावरती शेती करून. ऐश्वर्या म्हणते, तोच तर प्लॅन आहे ना माझा. आजवरती ज्याने कधी पाय सुद्धा जमिनीमध्ये ठेवला नाही ते आता मला माझ्या मुठीत घ्यायचंय. जानकी सुमित्राला आता देवापाशी घेऊन आलेली असते आणि जानकी सुमित्राला म्हणते की मला खरं खरं सांगा की ऐश्वर्या बरोबर आहे की मी बरोबर आहे. तर मग आता त्याच्यानंतर सुमित्राचं म्हणणं असतं की मला काहीही कळत नाहीये, जेव्हा नाना शुद्धीवरती येतील आणि स्वतः त्यांच्या तोंडाने हे सगळं सांगतील ना तेव्हा मला खरं पटेल. आता सुमित्रा नानांच्या जवळ बसलेली असते. तेवढ्यात लगेच नानांचा हात हलतो आणि नानांना शुद्धी येते. ते सगळं पाहता सुमित्राला खूप आनंद होतो. तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी